श्री स्वामी समर्थ. नमस्कार मिथुन राशींच्या सर्व भाग्यवान आणि बुद्धिमान जातकांनो. आता डोळे पुसून पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनिशी सज्ज व्हा, कारण तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा जो वनवास गेली अनेक वर्षे सुरू होता तो आता कायमचा संपणार आहे. येणारी 1 मे रोजीची ही वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी केवळ एक साधी तिथी नसून तुमच्या नशिबाचा सुवर्णकाळ सुरू करणारी एक दैवी घोषणा ठरणार आहे. गेली अनेक वर्षे तुम्ही ज्या संकटाच्या लाटांशी झुंज दिली, ज्या लोकांनी तुमच्या शब्दांचा आणि तुमच्या चांगुलपणाचा केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी गैरफायदा घेतला, त्या प्रत्येक जुन्या कर्माचा आणि अन्यायाचा हिशोब आता साक्षात नियती स्वतः करणार आहे. ही रात्र तुमच्या आयुष्यात अशी काही सकारात्मक खळबळ उडून देणार आहे ज्याची कल्पना तुम्ही तुमच्या स्वप्नातही केली नसेल. कारण याच रात्री साक्षात आदिशक्ती तुम्हाला 5 अत्यंत गुप्त आणि प्रभावी संकेत देणार आहे. जर हे संकेत तुम्ही वेळेत ओळखले तर समजा तुमच्या आजवरच्या कष्टाचे सोने झाले असून समृद्धीचे दिवस तुमच्या उंबरठ्यावर दस्तक देत आहेत. मिथुन राशींचे लोक मुळातच वाऱ्यासारखे चपळ आणि बुध ग्रहांच्या प्रभावामुळे अत्यंत बुद्धिमान असतात. पण गेल्या काही काळापासून तुमच्या या बुद्धीला जणू दुर्दैवाचे ग्रहण लागले होते. तुमची कामे होता होता अडकत होती आणि जवळचेच लोक शत्रू बनून तुमच्या पाठीमागे कारस्थान रचत होते. पण आता या सहनशीलतेचा अंत झाला आहे. 1 मेची ही शक्तिशाली पौर्णिमा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता, घरातील क्लेश आणि आर्थिक दारिद्र्य मुळापासून उखडून टाकण्यासाठी येत आहे. ज्या शत्रूंनी तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखून धरला होता, ज्यांनी तुमच्या नावाचा वापर करून तुम्हालाच खाली खेचण्याचे प्रयत्न केले, त्यांचा आता जगासमोर पर्दाफाश होणार आहे. निसर्गाचा न्याय इतका अचाट असेल की तुमचे शत्रू तुमच्या प्रगतीची उंची पाहून स्वतःहून नतमस्तक होतील. पण या येणाऱ्या प्रचंड विजयाचा आनंद साजरा करण्यापूर्वी तुम्हाला देवीकडून मिळणारे हे 5 तारक संकेत अतिशय बारकाईने समजून घ्यावे लागतील. कारण हेच ते संकेत आहेत जे तुमच्या बंद नशिबाचे कुलूप उघडणार आहेत. आजच्या या विशेष आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी केवळ तुमचे भविष्य सांगणार नाही, तर या वैशाख पौर्णिमेच्या रात्री मिथुन राशीच्या जीवनात बुद्धीचा कारक बुध ग्रह आणि मृग, आर्धा तसेच पूर्णवर्सू या नक्षत्राच्या शुभयोगामुळे साक्षात देवी कसं परिवर्तन घडवणार आहे याची गुपिते उघड करणार आहे. आता तुमच्या घराच्या भिंतींना रडण्याचे किंवा निराशेचे आवाज ऐकू येणार नाहीत, तर तिथे सुख समृद्धीचे प्रतिध्वनी उमटणार आहेत. तुमचं नशीब खेचून आणून सोन्याचे दिवस कसे मिळवायचे आणि देवीने दिलेले ते 5 संकेत ओळखून संकटाच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं हे सर्व सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्ष देऊन पहा. कारण ही संधी निसर्गाने आणि ईश्वरी शक्तीने केवळ तुमच्यासाठी दिली आहे. मिथुन राशींच्या जातकांनो, ही 1 मेची वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी कर्माचा हिशोब चुकता करणारी ठरणार आहे. तुम्ही मुळातच परोपकारी आहात. तुम्ही नेहमी दुसऱ्यांच्या अडचणीत स्वतःचे सुख विसरून धावून गेलात, पण बदल्यात तुम्हाला काय मिळाले तर फक्त फसवणूक, मानसिक छळ आणि शेवटी एकटेपणा. पण आता वेळ बदलली आहे, काळ फिरला आहे. निसर्गाचा हा अटळ नियम आहे की जो देतो त्याला 1000 पटीने परत मिळते. तुम्ही आजवर जेवढे सोचले आहे, ज्या ज्या रात्री तुम्ही रडून काढले आहेत, त्या प्रत्येक दुःखाच्या थेंबाच्या बदल्यात आता सुखाचा वर्षा होण्याची वेळ आली आहे. या काळातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या गुप्त शत्रूंची होणारी दयनीय अवस्था. ज्यांनी तुमच्या पाठीमागे षडयंत्र रचले, तुमच्या विश्वासाचा घात केला आणि तुमची प्रगती रोखण्यासाठी तंत्रमंत्र किंवा इतर कुटील मार्गाचा वापर केला, त्यांचे मुखवटे आता समाजासमोर गळून पडतील. तुम्हाला कोणावरही वैयक्तिक आरोप करण्याची किंवा सिद्ध करण्याची गरज उरणार नाही, कारण साक्षात ईश्वरी न्याय अशा काही विचित्र घटना घडवेल की तुम्हाला त्रास देणारे लोक स्वतःचेच कर्माच्या जाळ्यात असे अडकतील की त्यांना बाहेर पडायला कोणताही मार्ग सापडणार नाही. ज्यांनी तुमचे कष्टाचे पैसे बुडवले आहेत किंवा तुम्हाला आर्थिक संकटात टाकले आहे, त्यांना आता पश्चातापाचे दाणे टिपावे लागतील. तर मिथुन राशींच्या जातकांनो, ही रात्र साधी समजू नका. ही एक दैवी चमत्काराची रात्र आहे. कारण या रात्री साक्षात आदिशक्ती तुमच्या राशीवर आशीर्वादाचा वर्षाव करणार आहे आणि त्याचे 5 स्पष्ट संकेत तुम्हाला मिळणार आहेत. पहिला संकेत म्हणजे जर या रात्री तुम्हाला स्वप्नात हिरवीगार झाडे, बाग किंवा एखादा निर्मळ पाण्याचा झरा दिसला
तर समजा तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता आता कायमची वाहून गेली आहे. कारण हिरवा रंग हा तुमच्या राशी स्वामी बुधाचा अत्यंत शुभ रंग आहे. दुसरा संकेत म्हणजे अचानक तुमच्या कानामध्ये ओम शब्दाचा गुंजराव किंवा मंदिरातील घंटेचा गंभीर निनाद ऐकू येणे हे साक्षात देवी तुमच्या सोबत आणि तुमच्या संरक्षणासाठी असल्याचे लक्षण आहे. तिसरा आणि चौथा संकेत थेट तुमच्या घराशी आणि नशिबाशी संबंधित असेल. जर या पौर्णिमेच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या घरात अचानक हिरव्या रंगाची फुले किंवा एखादी नवीन हिरवी वस्तू तुमच्या नजरेसमोर आली तर मिथुन राशीसाठी हा सर्वात मोठा भाग्योदयाचा संकेत आहे. कारण बुध ग्रहाची कृपा तुमच्यावर झाली आहे असे समजावे. तसेच जर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर एखादी लहान कन्या तुम्हाला अचानक काही भेट देऊन गेली किंवा तुमच्याकडे पाहून निरागसपणे हसली तर समजा साक्षात महालक्ष्मी तुमच्या घराची गरिबी संपवण्यासाठी प्रसन्न झाली आहे. पाचवा आणि सर्वात प्रभावी संकेत म्हणजे पहाटेच्या वेळी जर तुम्हाला दुरून कुठून तरी येणारा शंखाचा आवाज किंवा पवित्र मंत्रपठण ऐकू आले तर समजा की तुमचे रखडलेले नशीब आता कायमचे पालटले आहे. हे 5 संकेत ओळखणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण ही तुमच्या आगामी सुवर्णकाळाची अधिकृत घोषणा आहे. देवी जेव्हा असे संकेत देते तेव्हा ती तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळ्यांचा अंत करून यशाची नवीन कवाडे उघडत असते. आता मिथुन राशींच्या जातकांनो, तुमची रिकामी झालेली तिजोरी भरण्याचे दिवस आले आहेत. कारण या वैशाख पौर्णिमेनंतर तुमच्या कुंडलीत अत्यंत दुर्मिळ असा कुबेर योग आणि बुद्धादित्य योग सक्रिय झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या पैशाच्या चणचणीतून जात होतात, ज्या कर्जाच्या ओझ्यामुळे तुमची रात्र वैरी झाली होती, ते सर्व दुःख आता संपुष्टात येणार आहे. तुमच्या कुंडलीतील धनस्थानावर आता साक्षात महालक्ष्मीची आणि कुबेर देवांची कृपादृष्टी पडली आहे. हे केवळ शब्द नाहीत तर ग्रहांची बदललेली स्थिती स्पष्ट सांगते की तुमच्या कष्टाचे आता सोने होणार आहे. तुम्ही श्रीमंतीच्या मार्गावर वेगाने धावणार आहात. या काळात तुम्हाला अशा अनपेक्षित ठिकाणाहून धनलाभ होईल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमची वर्षानुवर्षे रखडलेली कामे अचानक मार्गी लागून उत्पन्नाचे नवीन आणि शाश्वत मार्ग मोकळे होतील. गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने जास्त नफा मिळेल आणि सोने चांदी किंवा मालमत्ता खरेदीचे प्रबळ योग तुमच्या नशिबात येतील. जर तुम्ही व्यापारी असाल तर व्यवसायात अशा काही मोठ्या ऑर्डर्स किंवा संधी मिळतील ज्यामुळे तुमची पत आणि नफा दोन्ही वाढेल. ज्यांचे पैसे अनेक वर्षांपासून रखडले होते ते पैसे या पौर्णिमेनंतर व्याजासकट तुमच्याकडे परत येण्याचे शुभ संकेत आहेत. साक्षात अन्नपूर्णा माता तुमच्या घराच्या भांडारात आता कायमचा निवास करेल. मिथुन राशींचे लोक मनातून खूप हळवे आणि भावुक असतात, पण ही वैशाख पौर्णिमा तुमच्या मनाला हिमालयासारखी स्थिरता आणि शांती प्रदान करणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या घरातील वातावरण एखाद्या वादळासारखे अस्थिर झाले होते. साध्या कारणावरून होणारे क्लेश आणि कुटुंबातील दुरावा यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या खचला होतात. पण आता चंद्रदेवाच्या शीतल किरणासोबत तुमच्या घरातील ही सर्व नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल आणि पुन्हा एकदा आनंदाचे आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. विशेष म्हणजे जी नाती तुमच्यापासून दुरावली होती ती लोक स्वतःहून तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतील आणि तुमच्या शब्दाला घरातील वडीलधारी मंडळी मान देऊ लागतील. पती पत्नीमधील जुने हेवे दावे संपूर्ण संसारात पुन्हा एकदा गोडवा निर्माण होईल आणि घरामध्ये मांगल्याचे वातावरण तयार होईल. जर तुमच्या कुटुंबात कोणी दीर्घकाळ आजारी असेल तर या पौर्णिमेच्या दिव्य ऊर्जेमुळे त्यांच्या प्रकृतीत अभूतपूर्व सुधारणा दिसेल. मिथुन राशींच्या जातकांनो, आता आपण अशा महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत जिथे तुम्हाला नियतीचा हा राजयोग प्रत्यक्ष आयुष्यात उतरवायचा आहे. ही पौर्णिमा तुमच्या संघर्षाचा शेवट आणि यशाचा श्री गणेशात ठरणार आहे. लक्षात ठेवा, ईश्वराने मार्ग मोकळा केला आहे, पण आता तुम्हाला आत्मविश्वासाने आणि जिद्दीने पाऊल पुढे टाकावे लागेल. हे सोन्याचे दिवस कायमस्वरूपी टिकवण्यासाठी आणि देवीचा आशीर्वाद कायम राखण्यासाठी या पौर्णिमेच्या रात्री एक विशेष उपाय करा. रात्री चंद्रोदयानंतर एका तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात थोडी खीर किंवा पिवळी मिठाई चंद्राच्या प्रकाशात अर्धा तास ठेवा. त्यानंतर ती प्रसाद म्हणून कुटुंबासह ग्रहण करा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुमच्या कुलदेवताच्या मंत्राचा 108 वेळा जप करा. कारण विष्णूच्या कृपेनेच लक्ष्मी घरात स्थिर राहते.
शक्य असल्यास एखाद्या गरजूला हिरवे मूग किंवा हिरवे वस्त्र दान करा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य मुळापासून संपवून टाकेल. मित्रांनो, जर तुमच्या कुलदेवतेवर अढळ श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या लाडक्या देवीचे नाव नक्की लिहा आणि आनंदाने म्हणा, माझे सोन्याचे दिवस आले आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि तुमच्या मिथुन राशींच्या सर्व मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करून त्यांनाही ही आनंदाची बातमी द्या. अशाच नशीब बदलणाऱ्या माहितींसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.